सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आपण मामाचे गाव कृषी पर्यटन म्हणजेच आपल्या हॉटेलवरून. कारण की काल रात्री आम्ही इथेच थांबलेलो. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहे सगळं, पण टी शर्ट तोच घातलाय कारण की मी कपडे आणले नव्हते चेंज करायला. दुपारी थोडा वेळ भेटलो, आपण घरी जाऊया, चेंज वगैरे करून येऊया. तोपर्यंत आपली पूर्ण सकाळ सकाळी काम उरकून घेतलेली, साफसफाईची वगैरे, आणि एकदम मस्त फ्रेश वातावरण वाटतं इथे. तर मित्रांनो, चला आज काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहील आणि आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया. मित्रांनो, आता वाजले दुपारचे नाही सकाळचे 11:30. आणि ज्या ज्या झाडांना पाणी जात नाही त्या झाडांना पाहू शकता तुम्ही, आपण असं नळीने पाणी घालतो कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत. कोणत्याही झाडा पाणी वाचून आपली राहिली नाही पाहिजे. तसं शक्यतो सगळ्या झाडांना पाणी जातच, पण ज्या ज्या झाडांना कमी जातं आणि पाण्याची गरज जास्त असते त्या त्या झाडांना आपण असं नळीने पाणी मारतो. मित्रांनो, झाडाला पाणी वगैरे देऊन बसलोच होतो आपल्या ढाब्यामध्ये. तर ओपन केलं युट्यूब आणि पाहिलं तर आपले 400 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्या मित्रांना, तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना की आपल्या इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्ही आपले 400 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेली आहेत. तर त्यामुळे मनापासून सर्वांना खूप खूप धन्यवाद. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा, असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. आणि मी आज 400 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत म्हणून एक विशेष अशी एक घोषणा करणार आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे जे पर्यटन स्थळ आहे ते मी तुम्हाला सगळे पर्यटन स्थळ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या मामाच्या गावाच्या माध्यमातून. नक्कीच एक महिन्याभरानंतर ज्यावेळेस पावसाळा चालू होईल तर ते सगळे एपिसोड्स आपल्या चॅनलवर येतच राहतील. त्यामुळे आपल्या जुन्नरमध्ये काय काय फिरायला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मामाचे गाव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असाच सपोर्ट करत राहा. दुपारचे वाजलेले आहेत 1:36 आणि आपला डबा आपली वाट पाहत आहे जेवायला. भूक लागली आहे मित्रांनो, सकाळी काय नाश्ता वगैरे केला नव्हता आणि प्राची पण आज गेली आहे माहेरी आणि मग आईने डबा पाठवून दिला आपल्याला. पाहूया आता काय काय दिलं डब्यामध्ये, जेवण करून घेऊया. किरण पण नाहीये, आता येईल किरण, त्याच्या आजोबांचा महिना होता मग तो पारगावला गेलेला. तो आता जेवण करून झालेलं. तर आपल्याकडे पत्र्याची गाडी आलेली आहे. आपलं जे प्युअर व्हेजचं जे इकडे शेड दिसते त्याला 3 पत्रे कमी पडलेले, तर ते 3 पत्रे मागून घेतले. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आज 3 पत्रे खाली करून घेतो. 12 फुटी पत्रे. राहू दे इथंच राहू दे. पटापट खाली करून घेतो. मित्रांनो, ही मनी आली आता मला त्रास द्यायला. काय ग मनी मावची पिल्ल पण पाहायला जाऊ आपण आता थोड्या वेळाने. काय चल वरती. बरेच दिवस झाले आपण पिल्ल पण पाहिलेली नाहीये, पिल्ल पण पाहून येऊ मनी मावची. थोड्या वेळाने जाऊया आपण. काय ग मनी. मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मगाशी किरण आलेला आपल्याकडे, पण त्याला लगेच काम आलं कारण की आपली काल मोटर जी जळालेली त्याची वायर आणायची होती जुन्नरवरून. मग बाळूनाना तो घेऊन गेला आणि आता फिटर घेऊन गेली आहे मोटरवर. तर आता पाहूया मोटरला काय काय होते आणि व्यवस्थित होतीये का, कारण की पाणी आता झाडांना पण सोडायचंय आपल्याला आणि बाळूनाना त्यांना पण ऊस भरायचंय. बघा मित्रांनो, आपण आज आता टोरेस्टकडे आलेलो आहे. काल मोटर जळाली होती आपली, त्याच्यामुळे आज फिटर घेऊन आलेलो आहे. तर बघा काम चालू आहे. थोड्या वेळ आपली मोटर चालू होईल. बघा फिटर घेऊन आलेले आहे, ते त्यांचं काम करतात. केबल आणून घेऊन आलो आहे. हे आपले नाना काय करा. किरण फिटर घेऊन गेलेला आहे आता मोटरकडे. तोपर्यंत आपण आपली इथली विहिरीवरची मोटर चालू होती का पाहूया. व्होल्टेजचे प्रॉब्लेम आहेत खूप, झाडांना पाणी सोडायचे. हवा पण खूप छान सुटलेली आज, एकदम भारी. आपल्याला काही घरी जायचं होतं दुपारी पण जमलं नाही कारण की ते भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे काही जमत नाही. पहिला आता आपली इथली मोटर चालू होती का पाहूया. झाडांना पाणी सोडूया. विहिरीत तर पाणी आहे थोडंफार, जेवढं आहे तेवढं सोडून घेऊया. चला आता मोटर चालू करूया. व्होल्टेज किती आहे पाहूया. अरे बापरे, व्होल्टेज तर आहे
चला आता आपलं काम झालेलं आहे. झाडांना आता पाणी सुटेल. पटापट आता सगळ्या झाडांकडे एक एक चक्कर मारून येऊ. इथलं वॉल चालू करू. तिकडची वॉल चालू नाही येत. एक वॉल चालू करू. टेन्शन नाही. ओके. आता सगळ्या झाडांना जाईन व्यवस्थित पाणी. हे असं छान पाणी पडलं पाहिजे मित्रांनो झाडांना. असं पाणी पडलं का कसं असं टवटवीत हिरवीगार झाडं राहतात. कसं आहे आपलं आंब्याचं झाड. सगळीच झाडं भारी. आणि आता त्याला एक झाडांना सगळ्या झाडांना एक स्प्रे पण घ्यायचंय. तर आपल्या कृष्णा शेटला बोलून घेऊ. समृद्धी फर्टिलायझर्स म्हणून त्यांचं दुकान आहे गोळेगावमध्ये. त्यांना बोलून घेऊ. एक स्प्रे घ्यायचंय. मिलीबग आणि तेल या थोडंसं जाणवतोय आता झाडांना. तर तो पण एक स्प्रे घेऊन टाकू आपण 2 दिवसामध्ये. काही झाडांना ड्रिप नाही मित्रांनो, तर त्या झाडांना आपण असं पाणी घालून घेऊया नळीनी. म्हणजे उन्हाळ्याची कोणतीच झाडं बिना पाण्याची राहणार नाही. आंब्याचं झाड आहे आपलं. अशी नळी सोडून दिली तरी ते पूर्ण भरून निघतं. हे इथल्या एरियातली 4-5-6 झाडांना ड्रिप नाही. त्या झाडांना आपण रोज नळीनीच पाणी घालतो. आणि ज्या झाडांना ड्रिप आहे त्या झाडांना एकदम व्यवस्थित पाणी जातं ड्रिप. हे पाहू शकता आपल्या मनी मावची गंडस पिल्ल किती मोठी झालीत आता. खिकसत होती माझ्यावर. त्यांना वाटलं मी त्यांना मारायलाच आलोय. त्यांना माणसांची सवय नाही ना अजून. प्राचीनी सकाळीच मला सांगितलेलं आज पिल्लांना भेटा नाही तर तुमचं काही खरं नाही. कारण की त्यांना मग माणसाळायची नाही ती पिल्ल. कशी आहेत गोड गोड. पाहिजे का कुणाला पण भूक आहेत तिन्ही पण. त्याच्यामुळे कोणाला देऊ शकत नाही. मनी माव हे तुझी पिल्ल आहेत. कोणाची पिल्ल आहेत ही तुझी आहेत. मी जाऊ घेऊन नाही. पाहू शकता मित्रांनो किती छान 3 पिल्ले. आता चालायला पण लागलेली आहेत थोडी. त्यांना आपली माणसाळायची सवय पाहिजे म्हणून त्यांना मी बाहेर घेऊन आलेलो आहे. काय काय म्हणे का म्हणे. चला मित्रांनो आता त्यांना परत त्यांच्या जागेवर ठेवूया. कारण की जास्त वेळ पण बाहेर नको. म्हणे ठेवू आता आतमध्ये. थँक्यू. तर मित्रांनो कशी वाटली आपल्या मनीमावची पिल्ल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ती लगेच घेऊन गेली. थोड्या वेळ खेळलो मी पिल्लांबरोबर. लगेच घेऊन गेली ती पिल्लांना. जास्त वेळ बाहेर ठेवत नाही ती. कारण की बाकीच्या इथे दुसरा कोणी भोका वगैरे आलं तर त्याचा सुद्धा त्रास असतो त्यांना. चला तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे. मस्त असं सनसेट तुम्हाला दाखवतो. मी घरी जायचा विचार करत होतो पण आता मला आठवलं का गाडीच नाही माझ्याकडे. आता जायचं कसं घरी. बघू आता. माझं असं वाटतं की किरणला आज आपण इथंच थांबूया. किरणची गाडी घेऊन जाऊया आणि मग किरणला उद्या सकाळी परत गाडी आणून देऊन मग किरण जाईल घरी आवरायला. असंच करावं लागेल कारण की काल पण घरी गेलो नव्हतो. आणि तुम्ही म्हणशाल 2 दिवस एकाच शर्टवर ब्लॉक करते काय आहे का नाही. मित्रांनो आंघोळ वगैरे केलेली बरं का. तसं नव्हतं. टी शर्ट फक्त बदललं नाही. बाकीचे सगळे कपडे होते माझ्याकडे. तर आता एक काम करूया किरणची गाडी घेऊ आणि घरी जाऊया. मग किरणला उद्या जायला सांगूया. चला मित्रांनो आता वाजले आहेत 11:30 आणि आपण घरी निघालेलो आहोत. आणि घरी कशावर चाललोय आता आपण तर किरणच्या गाडीमध्ये.
हे पाहू शकता तुम्ही. किरणची गाडी घेऊ आता आणि जाऊ घरी, कारण की आपल्याकडे नाहीये गाडी. चला तर मित्रांनो आता घरी भेटू. मित्रांनो आताच पोहोचलेला आहे घरी. आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी आणि छान असा आराम करतो, कारण की दमलो दिवसभर खूप. काल रात्री पण झोप झाली नव्हती आणि प्राची पण नाहीये, करमत पण नाहीये. काम असलं की एवढं काही वाटत नाही, पण असं बसलं की आठवण येते तिची. चला तर आता आपला हा ब्लॉग इथेच थांबूया आपण. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.